हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. कसे आहात सर्वजण? तर लर्न ऑन एज्युकेशन्स आपण सर्वांनी यापूर्वी कोरोना कालावधीमध्ये स्कॉलरशिपसाठी गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचे सर्व लाईव्ह क्लासेस घेतले होते. आपण परत एकदा नव्याने स्कॉलरशिप 8वी मॅथमॅटिक्स स्टार्ट करत आहोत. गणिताचा हा रेकॉर्डेड व्हिडिओचा क्लास असणार आहे. दोन बदल असतील. पहिला बदल की यामध्ये आपण आता लाईव्ह क्लास नाही घेणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता सेमी इंग्रजी, सीबीएसई आणि मराठी अशा तिन्ही लँग्वेजच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ करणार आहोत. यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते आपण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी केले होते. त्यामधील प्रश्न सुद्धा आपण जर पाहिले तर ते मराठी माध्यमामध्येच होते. मी त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये माहिती देत होतो. परंतु या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण इंग्रजी मध्ये प्रश्न थेअरी दिसेल आणि मी ती तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्रजी दोन्ही भाषेत एक्सप्लेन करेल, जेणेकरून सर्व टाईपच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा होईल आणि आपल्या व्हिडिओमध्ये तोचतोपणा राहणार नाही. यावर्षी आपण नव्याने थेअरी आणि एकदम वेगळ्या पद्धतीचे प्रश्न सुद्धा घेणार आहोत. सोबतच आपण यामध्ये फास्ट इयर पेपर्स म्हणजे जे अगोदर झालेले पेपर्स आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. ही सिरीज आहे. तुम्हाला यामध्ये पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू आपल्या युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड होत राहतील. तुम्ही दररोज 1 किंवा 2 या पद्धतीने व्हिडिओ पाहायचे आहेत, त्याचे नोट्स बनवायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी सांगितलंय तिथे व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करायचा आहे. ते प्रश्न स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. तर आपण आज स्टार्ट करणार आहोत आपला प्रमुख पहिला महत्वाचा चॅप्टर, ज्याचं नाव आहे नंबर सिस्टीम. म्हणजे आपण इथे संपूर्ण पद्धतीने संख्या ज्ञान घेणार आहोत किंवा संख्येची पूर्ण प्रणाली शिकणार आहोत. आता आपण 8वी स्कॉलरशिप मध्ये आहोत. मुख्यतः महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो सिलेबस असतो त्याच्यावर आधारित हे प्रश्न आपल्याला येतात. परंतु ओव्हरऑल आपला जो सिलेबस आहे एनसीईआरटीचा असेल किंवा स्टेट बोर्डचा असेल, त्यामध्ये जो मुख्य गाभा आहे स्कॉलरशिपचा तो सर्वांसाठी सारखाच असणार आहे. मी बोलताना मराठीमध्ये बोलेल, परंतु प्रश्न इंग्रजी, मराठी दोन्ही भाषेमध्ये असतील, त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. चला, तर नंबर सिस्टीमचा आज आपला पहिलं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सर्वप्रथम नंबर सिस्टीम मध्ये रॅशनल नंबर्सची माहिती घेणार आहोत. परंतु रॅशनल नंबर सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणकोणते नंबर्स आजपर्यंत शिकले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात अगोदर आपण बेसिक शिकले होते नॅचरल नंबर, ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. तर नॅचरल नंबर्सला मी या ठिकाणी कॅपिटल एन या अक्षराने दाखवेल. कॅपिटल एनचा अर्थ एन फॉर नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्या. तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एन म्हणजे नॅचरल नंबर्स. ठीक आहे, नॅचरल नंबर्स ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक संख्येमध्ये कोण कोण येतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 2 3 1 2 3 या पद्धतीने चालते. ठीक आहे, परंतु शून्याचा शोध लागला. वी इन्व्हेंटेड झिरो आणि झिरोचा शोध लागल्यानंतर मात्र आपली जी नंबर सिस्टीम आहे ती थोडीशी मोठी झाली. नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश केला आणि आपल्याला नवीन संख्या प्रणाली मिळाली, ज्याचं नाव आपण ठेवलं पूर्ण संख्या, ज्याला आपण होल नंबर्स म्हणतो. त्यानंतर आपला जो पुढचा पार्ट असणार आहे तो असणार आहे होल नंबर्स. ओके, आता होल नंबर्सला आपण इथे समजून घेऊ. तर होल नंबर्स हा आपला सेकंड पार्ट असेल. तर होल नंबर्सला आपण इथे दाखवतो डब्ल्यू या लेटरने. होल नंबर्स आले जे आपण डब्ल्यू या लेटरने दाखवतो. म्हणजे डब्ल्यू चा अर्थ आहे होल नंबर्स. होल नंबर ज्याला आपण मराठीमध्ये पूर्ण संख्या म्हणतो. मी तुम्हाला दोन्ही भाषेत सांगेन. पूर्ण संख्या म्हणतो. होल नंबर्स मध्ये काय काय येतं? ऑब्व्हियसली 0 1 2 3 अँड इन्फिनिटी. अनंतापर्यंत चालणार आहे. या संख्या कधीही संपणार नाहीत. नैसर्गिक संख्येमध्ये आपण शून्य मिळवला की काय तयार होत असतात? पूर्ण संख्या तयार होत असतात. ठीक आहे, मी खूप साऱ्या शॉर्टकट सांगेल, कॉन्सेप्ट सांगेल, त्याची काळजी करू नका. आपण जर 2019-20 चे जर व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल आपण किती डीप मध्ये हा कोर्स घेतला होता. आता त्यानंतर आपल्याला या नंबर सिस्टीम मध्ये एक नवीन नंबर सिस्टीम मिळाली, होल नंबर्स. परंतु इथे पहा, शून्यापासून आपण सुरुवात करत होतो, म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्या आपण घेतल्या नाही.
परंतु पुढे चालून आपल्याला ऋण संख्यांची सुद्धा म्हणजे निगेटिव्ह नंबर सुद्धा सापडले आणि निगेटिव्ह नंबर्स आल्यानंतर आपल्या संख्या प्रणालीमध्ये एक मोठा आपल्याला असा पार्ट मिळाला आणि ज्याचं नाव आहे इंटिजर्स, ज्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. त्यानंतर येतात इंटिजर्स. इंटिजर जे असतात मुलांनो ते आपण कोणत्या अक्षराने दाखवतो? 2 अक्षर असतात. इंटिजरला ऍक्च्युली आपण झेड या अक्षराने दाखवतो. तर झेडचा अर्थ आहे इंटिजर्स, ज्याला आपण मराठीमध्ये पूर्णांक संख्या म्हणतो. ठीक आहे, पूर्णांक संख्या. आता यामध्ये कोण कोण येतं? यामध्ये 3 गोष्टी येतात. पूर्णांक संख्येमध्ये म्हणजे इंटिजर्स मध्ये 0 येतो, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स येतात आणि सगळे निगेटिव्ह नंबर्स येतात. म्हणजे संख्या रेषेवर जर आपण आलो तर आपल्या सगळ्यांना माहितीये की इथे असतो 0, ज्याला आपण ओरिजिन किंवा आरंभ बिंदू म्हणतो. त्यानंतर ह्याच्या राईटला म्हणजे उजवीकडे असतात सगळे धनसंख्या, पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 हे सगळे धन पूर्णांक असतात आणि डावीकडे शून्याच्या डावीकडे असतात सगळे ऋण पूर्णांक. आता ऋण संख्यांचा शोध का लागला, कसा लागला हे आपण बाकीच्या सिरीजमध्ये समजून घेणार आहोत. आता या ठिकाणी शून्य, सर्व धन आणि सर्व ऋण, 0 ऑल पॉझिटिव्ह अँड ऑल निगेटिव्ह यांना मिळून आपल्या पूर्णांक संख्या तयार होतात. ओके. आणि सर्व पूर्णांक संख्या धन ऋण यांच्यामध्ये एक संख्या मात्र येत नव्हती. ती कोणती? अपूर्णांकांचा समावेश कुठं करावा, ऋण अपूर्णांकांचा समावेश कुठं करावा. म्हणजे जे फ्रॅक्शन्स आहेत, पॉझिटिव्ह फ्रॅक्शन्स, निगेटिव्ह फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स निगेटिव्ह असतात का? तर फ्रॅक्शन्स निगेटिव्ह नसतात. तो एक नंबर निगेटिव्ह असतो. पण फ्रॅक्शनला जेव्हा आपण ऑपोजिट नंबरमध्ये घेतो, विरुद्ध संख्येमध्ये लिहितो, त्यावेळेस निगेटिव्ह फ्रॅक्शनचा जो कॉन्सेप्ट आहे त्याला एक नाव देण्यात आलं. कारण फ्रॅक्शन्स म्हणजे जे अपूर्णांक असतात ते तर कधीही निगेटिव्ह नसतात. आणि म्हणून आपण निगेटिव्ह फ्रॅक्शन्स कसे लिहावेत त्यासाठी आपण आपल्या नंबर सिस्टीमला एक्सपांड केलं, त्याला मोठं केलं आणि त्यानंतर आपण एक नवीन सिस्टीम शोधली आणि तिचं नाव होतं रॅशनल नंबर्स. ठीक आहे. मग आपण रॅशनल नंबरचा शोध लावला. रॅशनल नंबर ज्याला आपण म्हणतो पहा परिमेय संख्या. आणि रॅशनल नंबर्स आपण दाखवायला लागू या ठिकाणी क्यू या लेटरने. क्यू रॅशनल, मी तुम्हाला याचं फोड सुद्धा करून दाखवेल. तर क्यू याच्याने आपण दाखवतो सगळे रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरलाच आपण मराठीमध्ये परिमेय संख्या म्हणतो. ठीक आहे. मी दोन्ही भाषेत सांगेल, काळजी करू नका. तर अशा पद्धतीने यामध्ये सर्व P/Q फॉर्मचे नंबर म्हणजे सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या आणि सर्व अपूर्णांक यांचा समावेश करून आपल्याकडे रॅशनल नंबर्स आले. तर आता आपण पाहूया रॅशनल नंबर्स थोडक्यात काय असतात. तर सर्वात अगोदर रॅशनल नंबर्स, मी याची तुम्हाला पूर्ण माहिती सांगेल. रॅशनल नंबर आपण क्यू या लेटरने दाखवतो. क्यूचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे. क्यू नाव ह्याला का पडलं ह्याचं कारण आहे. आता आपल्या डोक्यात यायला पाहिजे की रॅशनल नंबर आर पासून सुरू होतो, तर याला आर या अक्षराने दाखवायला पाहिजे. मग क्यूने का दाखवतात? तर ह्याचं कारण आहे आर हे जे अक्षर आहे हे मॅथमॅटिक्स मध्ये काय करण्यात आलं, रिअल नंबर्सला, वास्तव संख्यांना देण्यात आलं. म्हणून आर आपण रॅशनल नंबरला नाही दिलं, नाही तर पुढे कन्फ्युजन झालं असतं की आर म्हणजे रॅशनल नंबर आहेत का रिअल नंबर्स आहेत. आणि म्हणून आपण काय केलं, याला रॅशनल नंबर्सला क्यू हे लेटर दिलं. आता क्यू चा अर्थ काय होतो तर हे मी तुम्हाला इथे सांगेन. क्यू चा अर्थ असतो कोशंट नंबर्स. ओके. तर याचा अर्थ आहे कोशंट नंबर्स. कोशंट म्हणजे डिव्हिजन, भागाकार. तर रॅशनल नंबर जे असतात ते भागाकार रूपात लिहिले जातात आणि म्हणून परिमेय संख्या रॅशनल नंबर्स हे डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहितात, भागाकारात लिहितात आणि म्हणून आपण त्याला डिव्हिजनला कोशंट म्हणतात, भागाकाराला इंग्रजीत. आणि म्हणून आपण त्याला क्यू हे लेटर वापरतो. समजलं? आणि याच्यानंतर असतात ते इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर कोणते? जे रॅशनल नाहीत. पहा रॅशनल आणि इरचा अर्थ आहे रॅशनल नसलेले, ज्याला आपण मराठीमध्ये अपरिमेय संख्या म्हणतो. आता हे कोणते नंबर्स आहेत याला आपण या चॅप्टरच्या पुढच्या थेरीत पाहणार आहोत. तर इरॅशनल नंबर याला कोणतेही लेटर नाही
तर जे नंबर रॅशनल नसतात म्हणजे परिमेय नसतात त्यांना आपण इररॅशनल म्हणजे अपरिमेय संख्या म्हणतो. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? मग आता हे कोणते आहेत? नॉट रॅशनल असं लक्षात ठेवा. अशा सर्व संख्या ज्या रॅशनल नाहीत याला आपण मराठीत म्हणूया परिमेय नसलेल्या संख्या. जे रॅशनल नंबर्स नाहीत त्यांना आपण इररॅशनल नंबर किंवा अपरिमेय संख्या म्हणतो. याचं उदाहरण काय देता येईल हे आपण पुढे पाहणारच आहोत डीप मध्ये, पण आता समजून घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 5 अँड सो ऑन. ज्यांचं वर्गमूळ स्क्वेअर रूट आपल्याला क्लिअरली सांगता येत नाही, ज्याचं वर्गमूळ एक परफेक्ट संख्या नसते, म्हणजे ती कोणतीही आपण काय म्हणूया परिमेय संख्या नसते. ओके, आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो इररॅशनल म्हणजे अपरिमेय संख्या. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आता एक इंटरेस्टिंग गोष्ट या मागच्या आकृतीकडे येऊन परत समजून घ्या. आता तुम्ही पहा, मी हे सर्कल्स का काढले? या वर्तुळांचा अर्थ असा आहे की हा जो नॅचरल नंबरचा सर्कल आहे त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे? होल नंबर्सचा. तुम्ही पहा बरं, नॅचरल मध्ये 1 2 3 होते, होल नंबर्स मध्ये 0 1 2 3 आहेत, म्हणजे 1 2 3 ऑलरेडी आहेतच आणि एक 0 पण ऍड झाला म्हणजे तो जो संच आहे, तो जो सेट आहे तो मोठा झाला, एक्सपांड झाला. आणि यावरून आपण काय म्हणू शकतो की नॅचरल नंबर्स हे सगळे होल नंबर्स मध्ये येतातच. मग होल नंबर कशात येतात? सर हे सगळे झेड म्हणजे इंटिजर्स मध्ये येतात. सर्व पूर्णांक संख्या मध्ये सुद्धा सगळ्या कोणकोणत्या संख्या येतात? होल नंबर्स येतात आणि सगळे नॅचरल नंबर्स येतात. कारण बघा, नंबर लाईनवर तुम्ही 0 पासून राईटचे सगळे नंबर जर लिहिले तर ते कोणते आहेत? पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत, धन पूर्णांक आहेत. आणि या पॉझिटिव्ह म्हणजे धन पूर्णांकाला, पॉझिटिव्ह इंटिजर्सलाच आपण कशामध्ये लिहितो? एक तर होल नंबर्स मध्ये किंवा नॅचरल नंबर्स मध्ये, पूर्ण किंवा नैसर्गिक संख्येमध्ये लिहितो. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आणि क्यू कोण आहे मग? रॅशनल नंबर. तर बघा, हा सगळ्यात बाहेरचा सर्कल आहे, याचा अर्थ मधले सगळे सर्कल यात येतात. तर रॅशनल नंबर मध्ये कोण कोण येतात तर ते मी इथं लिहीन, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जे रॅशनल नंबर्स आहेत त्याच्यामध्ये सगळे नॅचरल नंबर्स येतात, त्यामध्ये सगळे होल नंबर्स येतात आणि त्यामध्ये सगळे पूर्णांक संख्या पण येतात, म्हणजे इंटिजर्स पण येतात. म्हणजे आपल्याला थोडक्यात लक्षात घेता येईल की जो सेट ऑफ रॅशनल नंबर्स आहे, परिमेय संख्यांचा जो संच आहे तो सगळ्यात मोठा संच आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या संख्या ऑलरेडी काय झालेल्या आहेत? अंतर्भूत आहेत, सगळ्या इन्क्लुडेड आहेत. मग इरॅशनल नंबर आणि याच्यापेक्षाही मोठ्या संख्या असतात का? बिलकुल असतात. तर रॅशनल आणि इरॅशनल या दोघांना एकत्रित करून जो संच बनतो ना, त्यांना आपण काय म्हणतो? वास्तव संख्या, रिअल नंबर्स. आणि काही संख्या रिअल पण नसतात, अवास्तव असतात. मग अशा संख्या आपण काय करतो? मोठ्या वर्गांमध्ये शिकतो 11वी 12वीला, त्यांना आपण कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काल्पनिक संख्या पण पुढे इमॅजिनरी नंबर्स म्हणून सुद्धा शिकतो. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपला जो स्कॉलरशिपचा सिलेबस आहे तो रॅशनल आणि इररॅशनल संख्यांसाठी आहे. तर आता आपण समजून घेऊ रॅशनल नंबरचा मूळ अर्थ. पण यामध्ये एक गोष्ट अजून मी तुम्हाला पुढे सांगेल. पहा, रॅशनल या शब्दाला नीट समजून घ्या. रॅशनलचं स्पेलिंग पहा, RATIONAL. तुम्ही जर नीट पाहिलं तर रॅशनल या शब्दामध्ये रेशो हा एक लपलेला शब्द आहे. जे सेमीचे किंवा इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत त्यांना माहिती आहे रेशिओ. तर यामध्ये लपलेला एक शब्द आहे रेशो, ज्याला आपण मराठीमध्ये गुणोत्तर म्हणतो. ओके, आणि गुणोत्तरात काय असतं? दोन संख्यांचा भागाकार असतो आणि म्हणून आपण त्या दोन संख्यांची तुलना करत असतो. आणि म्हणूनच रॅशनल नंबरचं नाव रेशो वरून कोशंट नंबर असं आलेलं आहे. तर हे रेशोवाले नंबर असतात, ह्याच्यामध्ये दोन संख्यांचं कंपॅरिझन असतं, रेशो असतो, गुणोत्तर असतं. समजलं? आता आपण याला मॅथमॅटिक्स मध्ये कसं म्हटलेलं आहे हे समजून घेऊ. पहा, हा थेरॉटिकल पार्ट आहे, मी तुम्हाला सगळ्या बेसिक्स सांगेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याचे प्रश्न करणार आहोत. आता बघा, रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? अ नंबर विच कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज x ओव्हर y. अशी कोणती संख्या जी आपण x छेद y रूपात लिहितो. ठीक आहे, म्हणजे बघा रेशो मध्ये आला की नाही, म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर आलेला आहे. x आणि y ची आपण तुलना करत आहोत, कंपॅरिझन करत आहोत. तर x इज टू y असं आपण रेशो मध्ये वाचतो, x ला y किंवा x as y असे वाचतो. पण इथे गंमत आहे, मी तुम्हाला हे सांगणार आहे
रॅशनल नंबरला डिफाईन कसं केलंय, रॅशनल नंबरची डेफिनेशन काय आहे. अशा सर्व संख्या ज्या तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दिसतील, एक्स छेद वाय किंवा पी बाय क्यू पण म्हणतात, काही ठिकाणी ए बाय बी पण म्हणतात. तुमच्या पुस्तकात पी बाय क्यू किंवा ए बाय बी दिसेल, अर्थ एकच आहे, काही काळजी करू नका. तर एक्स आणि वाय ह्याच्यामध्ये कोण आहेत, तर बघा अशी कोणतीही संख्या ज्यामध्ये एक्स आणि वाय हे काय असले पाहिजे, इंटिजर्स. त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. पूर्णांक म्हणजे धन किंवा ऋण. पण सगळ्यात महत्वाचं आहे की जो डिनॉमिनेटर वाय आहे, हा जो छेदामधला वाय आहे, तो कधीही शून्य नसतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. का नसतो हे मी तुम्हाला एका ऍक्टिव्हिटीने सांगेल. ठीक आहे. तर बघा अशी कोणतीही संख्या जी एक्स छेद वाय रूपात आहे आणि जिचा छेद 0 नाही, डिनॉमिनेटर 0 नाही, आणि हे दोन्ही नंबर्स इंटिजर्स आहेत, म्हणजे ते प्लस हे असू शकतात, मायनस हे असू शकतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकतात, त्यांना आपण म्हणतो रॅशनल नंबर. आणि अजून एक महत्वाची गोष्ट असते त्याच्यामध्ये, मी तुम्हाला ती पण सांगेल, एक्स आणि वाय हे असले पाहिजे कोप्राईम. कोप्राईम ज्याला आपण मराठीमध्ये सहमूळ संख्या म्हणतो. म्हणजे काय सर, याचा अर्थ की यांचा जो HCF आहे, मसावी आहे, तो असतो 1. याचा अर्थ एक्स आणि वाय मध्ये कॉमन नंबर्स म्हणजे एक्स आणि वाय या दोन्ही संख्यांना फक्त 1 ने भाग गेला पाहिजे. तर अशा संख्यांना आपण म्हणतो रॅशनल नंबर्स. तर आता एक शॉर्ट मध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, रॅशनल नंबरची काय डेफिनेशन आहे. तर जे रॅशनल नंबर्स असतात त्यांना डिफाईन करण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन आहेत. पहिली कंडिशन, ते एक्स छेद वाय रूपात लिहिले पाहिजे, या फॉर्म मध्ये असले पाहिजे. त्याच्यानंतर जे एक्स आणि वाय आहेत हे काय असले पाहिजे, इंटिजर्स, म्हणजे हे असले पाहिजे पूर्णांक. पूर्णांक संख्या असल्या पाहिजे, धन ऋण पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स. आणि तिसरी कंडिशन की जो एक्स आणि वाय आहे ते असले पाहिजे कोप्राईम, ज्याला आपण मराठीमध्ये सहमूळ म्हणतो. म्हणजे यांचा जो कॉमन फॅक्टर आहे, या दोघांचा जो कॉमन फॅक्टर सामायिक अवयव आहे, तो HCF तो असला पाहिजे 1. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. HCF ऑफ कोप्राईम्स इज ऑलवेज इक्वल टू 1. हे क्लिअर असलं पाहिजे तुम्हाला. या 3 कंडिशन ज्या संख्या पूर्ण करतात त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणतो. आता तुम्ही एक गंमत समजून घ्या. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिसेल. बघा या ठिकाणी एक्झाम्पल काय आहे, 1/2 किंवा 1:2 किंवा 1/2, कसंही म्हणा, 1/2. बघा या ठिकाणी जो 1/2 दिलेला आहे त्यातला 1 म्हणजे हा एक्स आहे आणि 2 म्हणजे हा वाय आहे. दिसलं तुम्हाला. तर बघा बरं, एक्स आणि वाय इंटिजर्स आहेत का, आहेत सर. कारण बघा 1 पॉझिटिव्ह आहे, 2 पण पॉझिटिव्ह आहे, इंटिजर्स आहेत, बिलकुल आहेत. वाय 0 नसला पाहिजे, डिनॉमिनेटर छेद 0 नसला पाहिजे. बघा इथे छेदात 0 आहे का, नाही, वाय 0 नाहीये. तो नॉन झिरो नंबर असला पाहिजे. तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल नो प्रॉब्लेम, पण तो 0 नसला पाहिजे. 0 आहे का, नाहीये. आणि एक्स वाय को प्राईम आहेत का, म्हणजे बघा 1 आणि 2 फक्त एकच्याच टेबलमध्ये येतात, त्याच पाड्यात येतात. 1 आणि 2 दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत, म्हणजे ते को प्राईम आहेत. त्यांचा मसावी HCF GCD 1 आहे आणि म्हणून ही एक रॅशनल नंबर आहे. आणि मी जे तुम्हाला आता सांगितलं, रॅशनल नंबर आपण झेड या लेटरने दाखवतो. इथे तुम्हाला अजून एक्झाम्पल दिलेत. सर हा 2/2 दिलेला आहे, त्याचा अर्थ काय समजून घ्या. जसा 1/2 होताच, आता 2/2. 2/2 म्हणजे कोण, आपण अपूर्णांकात शिकलेले, याला जर डिवाइड केलात तर 1/1 येतं. 1/1 म्हणजे 1. आता 1/1 म्हणजे 1, तर 1 ही कोणती संख्या आहे सर, ही तर नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे, नैसर्गिक संख्या आहे. आणि आताच आपला हा सर्कल काय सांगत होता, रॅशनल नंबर मध्ये नॅचरल नंबर्स येतात. सगळे नॅचरल नंबर्स हे रॅशनल नंबर्स असतात. म्हणून मी ही सुरुवातीला तुम्हाला फिगर काढून दाखवली. क्लिअर आहे. तर नॅचरल नंबर्स मध्ये तुम्ही असं नका समजू की सर याच्या छेदामध्ये तर मला काहीच दिसत नाही. जसं 1/1 तर छेदात 1 आहे, छेदात 0 नाही. तर जेव्हा तुम्हाला कोणतीही एक अंकी संख्या दिसेल किंवा एकटी एखादी संख्या दिसेल, तर समजून घ्या तिच्या छेदामध्ये डिनॉमिनेटर मध्ये काही नाही, म्हणजे किती असतो, 1 असतो. तर ह्याच्यात मी तुम्हाला एक्झाम्पल अजून सांगेल. जर तुम्हाला कोणी विचारलं 7 ही संख्या रॅशनल आहे का, व्हिडिओ पॉज करा, विचार करा, सांगा. येस, 7 इज अ रॅशनल नंबर. हा एक रॅशनल नंबर आहे. का बरं सर, कारण तुम्ही 7 ला 7/1 लिहू शकता. बघा
तर याच्यामध्ये जो 7 आहे तो x दिसतो आणि हा y दिसतो आणि बघा y तुमचा 0 नाहीये आणि म्हणून आपण 7 ला रॅशनल नंबर म्हणतो. तर मी याला राईट करेल, हा रॅशनल नंबर आहे. विचार करून उत्तर देत चला. चला पुढचा प्रश्न मी तुमच्यासाठी इथे टाकत आहे. सांगा बरं -9, -9, ऋण 9 आहे का रॅशनल नंबर? परिमेय संख्या आहे का? आहे. ओके. तर याला आपण -9/1 लिहू शकतो ना? अगदी लिहू शकतो, नो प्रॉब्लेम. पण ही सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. छान. आता मला सांगा 0च्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 0 सर ही कोणती संख्या आहे? सर ही तर पूर्ण संख्या आहे. 0 आला म्हणजे होल नंबर्स आले. होल नंबर्स आले आणि आपण आत्ताच त्या आकृतीमध्ये पाहिलेलं आहे की ऑल होल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. मग 0 रॅशनल नंबर आहे का? येस. का बरं सर? कारण आपण 0ला 0/1 लिहू शकतो. छेदामध्ये एक लिहिता येतो, नो प्रॉब्लेम. आपण काय म्हटलेलं आहे? डिनॉमिनेटर कॅनॉट बी 0. जो y म्हणजे जो डिनॉमिनेटर म्हणजे छेद आहे तो 0 नसला पाहिजे. तर अंश 0 चालतो, नो प्रॉब्लेम. न्यूमरेटर कॅन बी 0 बट डिनॉमिनेटर इज नॉट और कांट बी 0 ॲट एनी कॉस्ट. आणि म्हणून आपण 0/1 ला रॅशनल नंबर म्हणतो. आता विचार करून उत्तर द्या, 1/0 रॅशनल नंबर असेल का? तर आन्सर आहे नो. हा रॅशनल नंबर नाहीये. का नाही सर? याचं रिझन आहे की बघा याचा जो तुम्ही x/y लिहिलं तर x 1 आहे आणि y 0 आहे आणि y 0 नसला पाहिजे ही आपली कंडिशन आहे. ओके. पण इथे y 0 झालेला आहे आणि इथे y 0 आहे म्हणून आपण याला म्हणू नॉट रॅशनल. समजलं? तर या पद्धतीने तुम्ही फ्रॅक्शन तर पहाच, नो प्रॉब्लेम. फ्रॅक्शन फॉर्म मध्ये दिसलं x/y. फक्त एवढं चेक करत जा डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे. क्लिअर आहे? तर आता मला वाटते की तुम्ही रॅशनल नंबरला चांगलं ओळखाल. चला पुढे पाहू. आपण हे पाहिलं होतं की सगळे रॅशनल नंबर आपण झेड या लेटरने दाखवतो. अगदी बरोबर. झेडने दाखवतोच, काही अडचण नाही. आता ह्याच्यानंतर पहा, रॅशनल नंबर मे बी पॉझिटिव्ह, 0 ऑर निगेटिव्ह. मी आत्ताच सांगितलं, डेफिनेशनच आहे की तो एक धनसंख्या, धनपूर्णांक, ऋणपूर्णांक किंवा 0 असतो. ऑल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 कन्सिस्ट रॅशनल नंबर्स. आणि x/y इज अ रॅशनल नंबर. आणि जर x/y हा पूर्ण नंबरच 0 पेक्षा मोठा, ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह. आता मी तुम्हाला हे सांगेन, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा नंबर ग्रेटर दॅन 0 म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असतो पॉझिटिव्ह म्हणजे धन. त्याला धन म्हणतात. मग सर 0ला काय म्हणतात? तर 0 पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही. मग 0ला काय म्हणतात? 0ला आजपासून म्हणायचं नॉन निगेटिव्ह. ठीक आहे. मराठीत काय म्हणतात सर याला? ऋणेत्तर संख्या. तर 0 ही एक ऋणेत्तर संख्या आहे, नॉन निगेटिव्ह आहे. 0ला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणू नका, नॉन निगेटिव्ह म्हणा. आणि इथे काय म्हणतं, x/y जर पॉझिटिव्ह असेल तर आपण हा रॅशनल नंबरच पॉझिटिव्ह करतो. सर हे नाही समजलं, आत्ता समजेल. चला चेक करा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल. बघा 7:y 5. आता बघा पहा बरं या ठिकाणी 7 आणि 5. तर 7 ही पॉझिटिव्ह म्हणजे धन आहे, 5 पण पॉझिटिव्ह म्हणजे धन आहे. याचा अर्थ काय झाला? दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे हा ओव्हरऑल नंबर ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, धन आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की 7/5 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. याला आपण धनपूर्णांक म्हणतो. ठीक आहे. आता नेक्स्ट त्याच्या डेफिनेशन कडे या ठिकाणी दिलेले काही नंबर्स आहेत. आता इथे तुम्ही अपूर्णांकात शिकलेल्या सगळ्या गोष्टी वापरायच्यात. ठीक आहे. चला नेक्स्ट स्लाइड वर चला. आता बघा निगेटिव्ह रॅशनल नंबर. तर x/y याच्यामध्ये जर तुम्ही आलात, x/y मध्ये आलात, हा एक रॅशनल नंबर असेल. पण जर x/y ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह म्हणजे ऋण असेल, तर आपण त्याला निगेटिव्ह रॅशनल नंबर म्हणतो. याचा अर्थ काय? मी इथे सांगतो. चला लक्ष द्या. आता हे केव्हा शक्य आहे? एखाद्या अपूर्णांकाची फ्रॅक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह केव्हा असते? सर जेव्हा न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर पैकी एक जण निगेटिव्ह असेल, दोन्ही नाही. कारण दोन्ही निगेटिव्ह झाले तर पॉझिटिव्ह होईल. ओके. म्हणून आपण एक असं समजूया, निगेटिव्ह 3/5. बघा वर निगेटिव्ह आहे, खाली पॉझिटिव्ह आहे. वर ऋण, खाली धन. तर ओव्हरऑल ही संख्या काय झाली? ऋण. म्हणजेच ती लेस दॅन 0 झाली. त्याला आपण निगेटिव्ह रॅशनल नंबर म्हणतो. ओके.
कधी कधी असं होईल -5/3 असंही असू शकतं. त्याच्यानंतर चला 3/-5 ही पण निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे. बिलकुल सर डिनॉमिनेटर निगेटिव्ह आहे, काही अडचण नाही. आपण पुढे पाहू त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण डिनॉमिनेटरला निगेटिव्ह ठेवत नाही. जनरली एक कन्व्हेन्शन आहे, मॅथमॅटिक्स मध्ये एक रूल आहे की जो डिनॉमिनेटर असतो तो शक्यतो निगेटिव्ह नसावा. सर मग याला पॉझिटिव्ह कसं करता येईल? बिलकुल करता येईल. पहा कसं करता येईल. मी एक काम करेल, हा जो -5 याला 3 आहे, मी याला ओव्हरऑल एका निगेटिव्हने मल्टिप्लाय करेल. ठीक आहे, निगेटिव्हने मल्टिप्लाय करेल. आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, जर मी ह्याला निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं वर आणि खाली, आता दोन्हीने करावं लागेल ना, तरच तुम्हाला. मी जर याला पॉझिटिव्ह करायचं तर एक निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर मला याला पण निगेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे वर होईल -3 आणि खाली होईल मायनस मायनस प्लस पॉझिटिव्ह. बघा, तर हा नंबर परत तुम्हाला एक निगेटिव्ह नंबर भेटला याप्रमाणे. ओके, अशा पद्धतीने आपण जो डिनॉमिनेटर निगेटिव्ह असतो त्याला ऍक्च्युली न्यूमरेटर डिनॉमिनेटर अंश छेदामध्ये मायनसने मल्टिप्लाय करून आपण तो रॅशनल नंबर काय करू शकतो, एक निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतो. इथपर्यंत सगळ्यांनाच क्लिअर आहे? छान. आता एक महत्वाचा मुद्दा येतो स्टँडर्ड फॉर्म. मी जे आता तुम्हाला सांगत होतो की जो कॉमन डिवायझर आहे, कॉमन डिवायझर हा असला पाहिजे 1. मी त्याला आत्ताच नाव दिलं होतं सिम्पलेस्ट फॉर्म, कोप्राईम. ही महत्वाची गोष्ट आहे. तर यानंतरचा जो मुद्दा आहे बघा, स्टँडर्ड फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. याला आपण मराठीत काय म्हणूया? प्रमाणित रूप. कोणत्याही रॅशनल नंबरचं प्रमाणित रूप काय असतं? प्रमाणित रूपचे दोन अर्थ असतात. एक तर त्याचा डिनॉमिनेटर निगेटिव्ह नसला पाहिजे, जो आता आपण पाहिला. त्याचा जो छेद आहे तो निगेटिव्ह असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह करतो, वर खाली मायनसने मल्टिप्लाय करतो. जी क्रिया छेदात केली तीच अंशात करतात. द ऑपरेशन विच इज कॅरिड आउट इन डिनॉमिनेटर कॅन बी ऑर मस्ट बी इम्प्लाइड इन न्यूमरेटर ऑल्सो. ओके, प्रमाणित रूप. आता प्रमाणित रूपामध्ये लक्षात घ्या की जो x⁴y हा जो रॅशनल नंबर आहे याच्यामध्ये जर इफ x अँड y आर कोप्राईम, मी आता तेच सांगितलं होतं, कोप्राईम, किंवा आपण याला काय म्हणूया, यांचा जो कॉमन डिवायझर आहे, डिवायझर म्हणजे यांना भाग देणारा नंबर, कॉमन डिवायझर जर 1 असेल म्हणजेच काय सर, यांचा HCF 1 असेल. म्हणजेच काय सर, या दोघांना भाग देणारी कॉमन संख्या फक्त 1 असेल तर आपण त्याला काय म्हणतो, स्टँडर्ड फॉर्म. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवेल स्टँडर्ड फॉर्म आहे की नाही ओळखायचे. बघा 7:3. आता बघा हे प्रमाणित रूप आहे का? कारण 7 आणि 3 कोणत्या पाड्यात येतात? सर एका पाड्यात ते येत नाहीत, एकच्याच पाड्यात येतात. पण लक्षात घ्या HCF 1 असण्याचा अर्थ आहे त्या दोन संख्यांना फक्त 1 ने भाग जातो, फक्त 1 ने. तर या दोघांना 1 ने भाग जातो म्हणून आपण म्हणू हे आहे SF आहे स्टँडर्ड फॉर्म, प्रमाणित रूप आहे. चला 6:8. आता मला 6/8 हा नंबर सांगा रॅशनल नंबर आहे की नाही? आहे ना सर. का बरं? त्याचं कारण असं आहे, 6 आणि 8 बघा x⁴y फॉर्म मध्ये आहे, y 0 नाही, डिनॉमिनेटर 0 नाही. सर पण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही. का नाही? कारण 6 आणि 8 हे 2च्या टेबलमध्ये येतात. तर आपण एक काम करू, या दोघांनाही 2 ने डिवाइड करू, वर खाली याला भाग देऊ. तर बघा 2×3 = 6, 2×4 = 8. जर 2 ने भाग दिला तर 3/4 अशी संख्या मिळते. आता 3/4 मध्ये बघा 3 आणि 4 हे काय झाले, हे मात्र झाले कोप्राईम. म्हणून हे स्टँडर्ड फॉर्म आहे, पण हे स्टँडर्ड फॉर्म नाही. समजलं? तर या पद्धतीने कोणत्याही रॅशनल नंबरला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही त्याला डिवाइड करत चला. मी तुम्हाला एक एक्झाम्पल अजून दाखवेल थोडंसं मोठं. एक एक्झाम्पल आपण करू, मी तुम्हाला देईल, व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करायचा आहे. 24 आणि चला घेऊ इथे आपण 46. 24×46 हा 24/46 हा जो तुमचा रॅशनल नंबर आहे, रॅशनल तर आहे नो डाऊट, याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहा किंवा याचा स्टँडर्ड फॉर्म लिहा. व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करा. केलं? चला पाहू.
आता मी एक काम करतो, आपण स्कॉलरशिपची तयारी करतोय तर काही गोष्टी डायरेक्ट करायला शिका. 24 आणि 46ला आपण कोणत्या टेबलने डिवाइड करू शकतो? सर 2 ने करूया. जर सुरुवातीला कळत नसेल तर बिलकुल 2 ने करा. तर बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 2, 2 2 4. इथे करा 2 2 जा 4, 2 3 जा 6. आता बघा वर 12 खाली 23 आहे. आता 12 आणि 23 कोणत्या एका टेबलमध्ये येतात का? नाही सर, ते फक्त 1च्या टेबलमध्ये येतात. येस, म्हणून हे झालं याचं स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. एक मी तुम्हाला एक्झरसाइज म्हणून एक छोटीशी प्रॅक्टिस म्हणून घरीच्यासाठी देईल. 120 आणि 105 120/105 याला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. याला लिहा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहा. याचा स्टँडर्ड फॉर्म लिहा आणि कमेंट करा. व्हिडिओला लाईक नक्की करत चला. याला कमेंट करा. ओके, चलो नेक्स्ट. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे जिथून आपले क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. देर आर इनफायनाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. दोन रॅशनल नंबरच्या मध्ये इनफायनाइट रॅशनल नंबर्स असतात. असं कसं सर? ही थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि पुढे हायर मॅथमॅटिक्स शिकत असताना याचा तुम्हाला जास्त यूज करायचा आहे. आता मी तुम्हाला नंबर लाईनवर एक एक्झाम्पल दाखवेल. चला, नंबर लाईनवर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चला इथे कुठेतरी आपण 0 मानू. इथे आहे 1, इथे आहे 2. ओके, मी जर तुम्हाला मध्ये म्हटलं 1 आणि 2च्या मध्ये ही एवढी जागा दिसते, याच्यात किती नंबर्स असतील? तुम्ही म्हणताल सर जागा तर कमी आहे, कमी नंबर्स असतील. नाही, याला तुम्ही मॅथमॅटिकली चेक करा. 1 आणि 2 याच्यामध्ये 1 आणि 2चा हाफ तर असेल, मधला कुठला तरी नंबर असेल. ही जेवढी लेंथ आहे, जेवढी लांबी आहे, याच्यामध्ये एखादा नंबर असेल की नाही? हा नंबर काय असेल विचार करा बरं. सर हा नंबर 1 आणि 2च्या मधला कोणीतरी असेल. ह्याच्यासाठी आता तुम्ही या दोघांच्या मधला नंबर जर काढला तर पहा कसा काढायचा आपण चेक करू. मग या दोघांच्या मध्ये पण एक नंबर येईल. यस, चला मी ह्याला एक्स म्हणतो, याला वाय म्हणतो. हा पण एक नंबर असेल, झेड म्हणतो. इथे पण एक नंबर असेल, इथे पण एक असेल, इथे पण एक असेल, इथे पण असेल, इथे पण असेल. आता जर तुम्ही याला झूम करून पाहिलं तर एवढी जागा येते. आता या जागेमध्ये परत इथे पण नंबर असेल, इथे पण एक असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल. जर याला झूम केलात तर पहा ह्याच्यामध्ये अजून खूप सारे नंबर्स असतील. याला झूम केलात तर अजून खूप सारे नंबर्स असतील. सर अशा पद्धतीने ते किती झूम होत चालले? मी फक्त या पोर्शनला झूम केले बघा, या पोर्शनला. तर याच्यामध्ये किती जागा होत आहे? तर याचा अर्थ असा आहे, आपण याला गणिती पद्धतीने करून पाहू, मॅथमॅटिकली चेक करू हे कसं काढतात. पण तुम्ही एक अंदाज असा घ्या, दोन रॅशनल नंबरच्या बिटवीन, दोन परिमेय संख्यांच्या मध्ये इनफायनाइट रॅशनल नंबर्स असतात. देर आर इनफायनाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. दोन रॅशनल नंबरच्या परिमेय संख्यांच्या मध्ये अनंत परिमेय संख्या असतात, इनफायनाइट रॅशनल नंबर्स असतात. सर कसे शोधतात शिकायचंय? चला पाहू. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल आता घेतलेलंच आपण करून पाहू. ह्याच्यासाठी मी एक रूल काढलेला आहे. मी त्या रूलला एक नाव दिलेलं आहे. त्या रूलचं नाव आहे आहा रूल. आता हा कोणता रूल आहे? आहा. आहा म्हणतो की नाही आपण काय आवडल्यानंतर, त्या पद्धतीने या रूलचंच नाव आहे आहा रूल. आता आहा म्हणजे काय तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. पहिला ए आहे ऍड, दुसरा ए आहे अँड आणि तिसरा रूल आहे हाफ. ऍड अँड हाफ, बेरीज करा, अर्ध करा. आहा, आहा रूल. आता आपण एक्झाम्पलने पाहू आहा रूल म्हणजे काय. तुम्हाला जर मी म्हटलं नंबर लाईनवर हा जो 1 आणि 2 आहे, 1 आणि 2 आहे, याच्या मधला एक रॅशनल नंबर सांगा यांच्या मधला. तर आपला रूल काय सांगतो? ऍड अँड हाफ, बेरीज करा, हाफ करा, अर्ध करा. तर या दोघांची बेरीज करा. सर 1 आणि 2 ची बेरीज करा. 1 + 2 3 होतात. ओके, आता 3चा हाफ करा. सर हाफ करणे म्हणजे काय? हाफ करणे म्हणजे 2 ने डिवाइड करणे. तर हे झालं ऍड, हे काय झालं ऍड. आता ऍडला तुम्ही डिवाइड केलं, हा काय झाला हाफ, हा झाला हाफ. म्हणून ऍड अँड हाफ. तर याचा अर्थ हा नंबर आहे 3/2. खूप सारे टेक्निक्स आहेत, खूप सारे प्रकार आहेत. मी तुम्हाला हा एक सांगतोय जो जनरली आपण यूज करतो. ठीक आहे. अजून एक याची मेथड असते ती पण मी तुम्हाला सांगेल.
ज्यामध्ये आपण जो बेस आहे, यांचा जो बेस आहे तो सारखा घेऊन करतो. नो प्रॉब्लेम. असे खूप सापडतील, बिलकुल काळजी करू नका. इनफायनाईट आहेत. या आयुष्यात काय कोणत्याच आयुष्यात आपल्याला ते सापडणार नाहीत. सगळे काढायला जर बसलात तर हे आयुष्य तर इथंच संपून जाईल. हीच तर गणिताची मजा आहे. दिसायला जागा एवढीशी आहे पण संख्या अनंत आहेत. देर आर इनफायनाईट नंबर्स इन अ व्हेरी कॉम्पॅक्ट स्पेस दॅट वी कांट इमॅजिन. तर 3/2 म्हणजे बघा इथे 3/2 काय असतं सर? सर 3/2 म्हणजे 3चा हाफ, 3चा अर्धा, 1.5, 1.5. येस सर, इट इज नथिंग बट 1.5. तर हा नंबर 1.5 पण आहे ना. 1 आणि 2च्या मध्ये कोण असतो? सर 1 पासून हाफ प्लेस पुढे गेलोत. 1 आणि 2च्या मध्ये 1.5 असला पाहिजे, 3/2 असला पाहिजे. आता जर मी तुम्हाला म्हटलं चला इथे एक एक्स घेऊन इथे एक वाय घेऊ. चला बरं एक्स आणि वाय काढा. सर एक्स आणि वाय कुठून येणार? एक्स आणि वाय इथून येणार. बघा काय प्रोसेस आहे. 1x 3/2 हा एक आपला सेट आहे. दिसला 1x आणि 3/2. आणि दुसरा सेट कोणता आहे? सर 3/2 वाय आणि 2. हा एक आहे ना सेट आपला. तर तुम्हाला जर कोणी म्हटलं एक्स आणि वाय काढा, तर मी आधी एक्स कसा काढेल? तोच रूल, ऍड अँड हाफ. वाय काढताना देखील तोच रूल, ऍड अँड हाफ. तर चला ऍड करूया. 1 + 3/2 हे तर यायलाच पाहिजे ना. तर आपण एलसीएम घेऊन किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशनने करतो. 2 + 3 5, 5/2 हे काय झालं? हे ऍड झालं. दिस इज ऍड. आपला रूल आहे ऍड अँड हाफ. सर हा तर ऍड झाला. याचा हाफ, सर हाफ म्हणजे याला 2 ने डिवाइड करा. आता ही कोणती बिल्डिंग तयार झाली? तर इथे मी तुम्हाला टेक्निक शिकवतो. लक्ष द्या, या गोष्टी माहीत पाहिजे बेटा. तर हा जो 2 आहे ना तो डिनॉमिनेटर मध्ये बघा छेदात आहे. या 2 ला खाली घेऊन या. हा डिनॉमिनेटर मधला 2 जर खाली आला तर तो मल्टिप्लाय होईल. आजपासून लक्षात ठेवायचं. तर हा 5 ला 5 आणि हा 2 या 2 सोबत मल्टिप्लाय करून टाका. 4. तर x ची व्हॅल्यू किती आहे? 5/4. तर हा नंबर 5/4 असेल. क्लिअर? चला हे तुम्ही सांगा बरं काय होईल मग y? सर y काढताना आम्ही ऍड करणार. चला ऍड केलं. काय तर सर ऍड करून 3 + 4 7/2 हे झालं ऍड. जसं पहा इथे झालं ऍड आणि इथे झालं हाफ. बेरीज केली, अर्ध केलं. तर इथे ऍड झालं. आता हाफ करा. हाफ ना सर 7/2 चा हाफ. सर हाफ मध्ये तुम्ही सांगितलं या 2 ला खाली आणून मल्टिप्लाय करा. 2 2 जा 4. तर इथे हा जो y आहे ना तो 7/4 आहे. समजलं सगळ्यांना? तर ही व्हॅल्यू 7/4 आहे. आता जर तुम्हाला कोणत्याही दोन संख्येच्या मधली परिमेय संख्या रॅशनल नंबर जर काढायला सांगितली तर तुम्ही डायरेक्ट ऍड अँड हाफ लावू शकता. सर याची अजून कोणती मेथड आहे का? बिलकुल आहे. इथे तुम्ही डिनॉमिनेटर ॲझ्युम करूनही काढू शकता. ठीक आहे, डिनॉमिनेटर ॲझ्युम करून मी ती पण एक मेथड तुम्हाला सांगेल. काही काळजी नको. चलो आता याची बघा मेथड 2. तुम्हाला दोन्ही पद्धती माहीत असल्या पाहिजे. आता मेथड 2 मध्ये जर मी तुम्हाला विचारलं चला 1 आणि 2 च्या मधले नंबर्स काढायचे, तर इथे लिहितो 1, इथे लिहितो 2. ठीक आहे. हे किती अंतर आहे? 1 युनिट. एक एकक अंतर आहे. बघा 1 आणि 2 च्या मध्ये किती डिस्टन्स आहे? एकच डिस्टन्स आहे. मोठा मायनस लहान करायचा. आपण पुढे शिकणार आहोत. नंबर लाईनचा एक सेपरेट चॅप्टर करणार आहोत. 2 - 1 हे डिस्टन्स 1 आहे. तर एका 1 चे जसं तुमच्याकडे एखादा केक आहे, या केकचे आपण वेगवेगळे पार्ट करतो की नाही. जर अशी रेष मारली तर हाफ होतो. असं केलं तर 1/4 होतो. मग इकडे आणलं. आता हे इक्वल पार्ट नाहीत. मग याला अजून एक असं केलं तर बघा इथे 8 पार्ट झाले. तर हा ईच पार्ट किती आहे? सर हा 1/8 आहे. हा प्रत्येक 1/8 आहे. 1/8 आहे. हे तर तुम्ही फ्रॅक्शन मध्ये शिकलेलाच आहात. तर बघा एका होलचे आपण पार्ट्स केले, इक्वल पार्ट्स. तसे ह्याचे पण पार्ट्स करा. तुमच्या मनावर आहे. ह्याचे तुम्ही कितीही पार्ट्स करू शकता. सर हे कसे होतील? आता विचार करा. मी जर याला या 1 करायचंय मला. मी असं ठरवलं की हा 1 कधी बनेल? तुम्ही मला सांगा. 3/3 काय असतो? सर 3/3 1 असतो. 3 1 जा 3. सांगा 4/4 काय असतो? 1 असतो. 8/8 काय असतो? 1 असतो. ह्याचा अर्थ काय? जर वर x आणि खाली x आहे तर तो 1 असतो. पण x 0 नसेल तर x 0 नसला पाहिजे, नाही तर 0/0 सांगता येत नाही बरं. असं करता येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्याल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर 0 सोडून जर कोणताही नंबर आला सेम नंबर तर त्याची व्हॅल्यू 1 असते. तर मला जर याचे 5 भाग करायचे, याचे इक्वल 5 पार्ट्स करायचे,
तर मी काय करेल सर, याचा बेस 5 करेल. सर हा 5 झाला तर ह्याला 5 व्हावं लागेल. 5/5 हा 1 झाला. असं का? मग सांगा बरं 2 केव्हा होईल 5 घेतल्यावर? बेस तर आता 5 ठेवायचा आहे. सर 2 माझ्या मते हा 10 असायला पाहिजे. बघा 5 2 जा 10. तुम्ही एक सिंपल काम करायचं. जो बेस घेतलेला आहे त्याला या नंबरने मल्टिप्लाय करून बघा. 5 2 जा किती येतं 10. तोच याचा न्यूमरेटर अंश असतो. समजलं? आता बघा याचा अर्थ काय झालं 5 आणि 5 इथे 5 आणि इथे 10 आहे. म्हणजे हा नंबर किती असेल 6 7 8 9 10. तर याचा अर्थ हा जर 5/5 असेल तर हा 6/5 7/5 8/5 दिसते तुम्हाला 8/5 9/5 आणि बघा इथे 10/5 म्हणजे 2 आहे. आता तुम्ही बघा 1 आणि 2 याच्या करेक्ट मध्ये कोण यायला पाहिजे होता? याच्यामध्ये तुम्ही बघा तर याचे खूप सारे नंबर्स येतात ना असे मध्ये. तर इथे बेस किती आहे? आता जर तुम्ही या दोघांच्या मधला नंबर काढायचा ठरवला तर ऍड अँड हाफ. हो की नाही? या दोघांना ऍड केल्यावर किती येतं? सर 15 15/5 तर किती झाला 3 आणि 3 चा हाफ 3/2. तर तुम्हाला जर कोणी विचारलं हा नंबर काय असेल सांगा बरं मुलांनो. सर हा नंबर या दोघांच्या मध्ये आहे. याचा अर्थ मी या दोघांना ऍड अँड हाफ करणार. आता बघा जादू दाखवतो तुम्हाला. तर 7/5 आणि 8/5 ला ऍड करा. ऍड तर येतं सेम बेस आहे. छेद समान आहेत एकदाच लिहा. 7 आणि 8 15. आता याला 5 ने डिवाइड करा. इथं आलं 3. हे काय झालं सर ऍड झालं. पण आपला रूल आहे ऍड अँड हाफ. ऍड अँड हाफ. तर ऍड केलं हाफ करा. तर हा नंबर यायला पाहिजे 3/2. बघा हा नंबर यायला पाहिजे 3/2. आता बघा इथून किती अंतर आहे 1 2 3 प्लेसेस आणि इकडे बघा 1 2 3 प्लेसेस. म्हणजे 3/2 हा 1 आणि 2 च्या एक्झॅक्ट मिडल मध्ये आहे. आता आपण जो रूल शिकला थोडं तिकडे पहा बरं. 1 आणि 2 च्या एक्झॅक्ट मध्ये कोण होता? 3/2 होता की नाही? तर तुम्ही ऍड अँड हाफ ने जा का बेस सेम करून जा. एव्हरी टाइम यू विल गेट द सेम व्हॅल्यू. 3/2 तुम्हाला भेटेल. आता ही इंटरेस्टिंग गोष्ट असते हा. तुम्ही याला थोडंसं समजून घेत चला. आता पहा मी जर तुम्हाला विचारलं सर 1 आणि 2 च्या मध्ये तुम्ही बेस किती घेतला होता 5. सर मी अजून याचे जास्त भाग करू शकतो का? अरे तुम्ही पार्ट्स वाढवा बेस वाढवा. बघा इथे तुम्ही बेस 5 घेतला तर याच्यामध्ये एकूण 1 2 3 4 5 भाग झाले. नंबर लाईनचे 5च भाग होणार का? कारण तुम्ही डिनॉमिनेटर बेस 5 घेतलेला आहे. तर त्याचे 5च पार्ट होणार इक्वल पार्ट्स. 3/2 इक्वल मध्ये येत नाही. तो 7/5 आणि 8/5 यांचा तो मिड पॉइंट आहे. म्हणजे तो ऍक्च्युली ह्यांचा पण मिड पॉइंट आहे. आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग प्रश्न दाखवेल. जर मी याच 1/2 ला आता जर तुम्हाला प्रश्न विचारला तुम्हाला असे प्रश्न येतात थोडे लक्ष देऊन करा. इथे मी लिहिला 1 आणि इथे लिहिला 2 आणि मी म्हणले काम करा मुलांनो तुम्ही याचा बेस करा 9. आता काय होईल सर 1 केव्हा बनेल? सर 1 तेव्हाच बनेल वर पण 9 लिहिल्यावर. हा 1 झाला ना? येस. मग इथे पण 9 लिहा. सांगा बरं व्हिडिओ पॉज करून विचार करा इथे काय यायला पाहिजे या बॉक्समध्ये. केला का विचार? येस. मी तुम्हाला आयडिया सांगितली होती. इथला नंबर 2 आणायचा आहे. बघा 2 आणण्यासाठी इथं काय करू 9 2 जा 18. तर इथं 18 येईल. आता तुम्ही बघा हा 9 हा 18 आहे. तर हा किती राहील 10 11 12 13 14 15 16 17 18. तर तुमच्या आपोआप लक्षात येईल हा फ्रॅक्शन कोण आहे? सर हा आहे 10/9 11/9 12/9 13/9 14/9 15/9 16/9 17/9. बघा ऑटोमॅटिकली 18/9 आलं. सर याच्यात तुम्ही म्हणलेला नंबर हा काय असेल? ही जादू कळली ना तुम्हाला मॅथ्स कळलं. सर हा नंबर काय असेल? सर हा नंबर या दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे कोणत्या दोघांच्या मध्ये बघा या दोघांच्या मध्ये आहे. चला बाजूला घ्या त्यांना. घेऊ बाजूला. सर 13/9 आणि 14/9 यांच्यामधला नंबर काढायचा आहे. ऍड अँड हाफ हा रूल. दोघांना ऍड करा. सर ऍड केल्यावर 27/9 येतं. ह्याला डिवाइड केल्यावर 3 येतं. काय झालं? ऍड झालं. ऍड झालं. आता जादू पहा. सर आता काय करायचं? हाफ. हाफ करण्यासाठी 3 ला 2 ने डिवाइड करा. तर बघा बरं हा नंबर 3/2 आहे. समजलं?
3/2च आहे हा. आणि मागच्याही प्रॉब्लेममध्ये तो 3/2च होता. सर तो नंबर काय होता? 15/5. त्याचा हाफ होता. हा कोण आहे? 27/9. त्याचा हाफ. ऑलवेज तुम्ही जर पाहिलं 15/5 ची व्हॅल्यू 3 आहे, दिसते? आणि 27/9 ची व्हॅल्यू बघा, ही पण 3च आहे. म्हणजे हे दोन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. याची व्हॅल्यू 3 आहे, याची व्हॅल्यू 3 आहे. हे तर आपण लहानपणी शिकलंय 5th-6th स्टँडर्डमध्ये. तर 15/5, 27/9 इथे तुम्ही कोणताही डिनॉमिनेटर घेत जा, तुम्हाला नंबर लाईनचे पार्ट्स वाढवता येतात. जेवढा बेस वाढवाल, जेवढा डिनॉमिनेटर वाढवाल 1 आणि 2 चे खूप तुकडे होतील. आता इमॅजिन करा, जर मी बेस 9च्या ऐवजी आता जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर इथे 9 आहेत, तर ह्याच्यामध्ये मी किती रेषा मारल्या? तर बघा 9 आणि 18 पार्ट्स मला जर ह्याचे 9 करायचे असतील तर मी मध्ये किती लाईन्स द्यायला पाहिजे? 1 2 3 4 5 6 सॉरी 5 6 7 8 लाईन्स द्यायला पाहिजे. बघा मला पार्ट्स करायचे होते 9 एकूण. बघा याचे मला 9 पार्ट्स करायचे होते, तर मी किती लाईन्स ह्याच्यात काढल्या? सर ह्याच्यामध्ये मी 8 लाईन काढल्या. बघा 1 2 3 4 5 6 7 8. ही जादू इथे दिसते का पहा? सर याच्यात मला किती भाग करायचे होते? सर इथे मला पार्ट्स करायचे होते 5. बघा दिसतात ना? मग मी किती लाईन्स काढल्यात मध्ये? 1 2 3 4. अरे इथे लाईन्स 4 आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ मला जेवढा डिनॉमिनेटर तयार करायचा आहे, जेवढा पार्ट बनवायचा आहे त्याच्यापेक्षा एक कमी एवढ्या लाईन्स मला तिथे काढावे लागतील. म्हणजे जसं इथे 5 पार्ट करायचे होते तर मी 4 लाईन्स काढलेल्या आहेत मध्ये. तर पहा बरं इथे 9 पार्ट्स करण्यासाठी मी 8 लाईन्स काढलेल्या आहेत. आता माझा तुम्हाला प्रश्न असेल, विचार करून आन्सर द्या. जर मला या सेम 1 आणि 2 साठी जर डिनॉमिनेटर 100 करायचा आहे, तर मी इथे दोन नंबर्स लिहितो x आणि y. तुम्ही सांगा ते नंबर्स काय असतील आणि इथे मी किती लाईन्स काढू? व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर द्या, पाहू किती जणांचं बरोबर आहे. एक काम करा, तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने आपण मोठा एक वेळ दिलेला आहे व्हिडिओचा कशामध्ये? नंबर लाईन्सचे इक्वल पार्ट्स करण्यामध्ये. रॅशनल नंबर्स जेव्हा नंबर लाईनवर दाखवायचे तेव्हा आपण हे दाखवू शकतो. एक लास्ट कॉन्सेप्ट आपण शिकू, जसं इथे रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. ठीक आहे, दाखवता येईल, काही अडचण नाही. मी जर तुम्हाला म्हणलं संख्या रेषेवर रॅशनल नंबर दाखवा, परिमेय संख्या दाखवा, आजचा आपला लास्ट पार्ट असेल. यानंतर आपण ऑपरेशन्स आणि प्रॉपर्टीज नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. मी तुम्हाला प्रश्न देईल, शो 3/4 ऑन नंबर लाईन. तर हा जो नंबर आहे 3/4 नंबर लाईनवर दाखवा. तर कोणती एक नंबर लाईन काढा, काही टेन्शन घेऊ नका. आपल्याला मी आता हे सांगत होतो, इथे तुम्हाला काय करायचंय? बेस 4 करायचंय. सर बेस 4 करायचा आहे, ठीक आहे. तर इथे एक 4 लिहून टाकू. सर 4 करायचा आहे, याचा अर्थ मला इथे जर 1 करायचा असेल तर इथे किती यायला पाहिजे? आणि इथे जर 0 करायचा असेल तर इथे 0 यायला पाहिजे. आता पहा, मी मागच्या प्रश्नामध्ये 0 घेतला नव्हता, इथे 0 घेतोय. आता इथे काय येईल? सर 1/4. इथे काय येईल? 2/4. इथे काय येईल? 3/4. आणि इथे काय येईल? 4/4. सर 4/4 म्हणजे 1 आहे. तर 3/4 कुठे आला? 0 to 1 च्या मध्ये आला. कसं ठरलं सर? तुम्ही पहा ना, 4 पेक्षा 3 कसा आहे? लहान आहे. म्हणजे बघा 4 पेक्षा 3 लहान आहे, म्हणजे 1 कुठं होतोय? 4/4 ला. तर 3/4 तर 1 ने कमी असेल ना, 1 पेक्षा कमी आहे, म्हणजे याचा आन्सर 0 to 1 च्या मध्ये आहे. असं नाही कळलं तर 3/4 ला तुम्ही डिवाइड करून बघा. 3 ला 4 ने डिवाइड करा. तुम्हाला एवढंच करायचं असतं. आता मी इथे किती रेषा घेतलेल्या आहेत? 1 2 3 4. इथे 0 आणायचा आहे, तर मी ऍक्च्युली 1/4 याच्यामध्ये किती रेषा घेतल्या होत्या? जर मला 1 पासून जायचं असतं, बघा इथे मी 4 आहेत, तर मध्ये किती रेषा घेतल्या? 3. 1 2 3. कारण मला पार्ट किती करायचे होते? 4. आलं का लक्षात? जेवढे पार्ट्स करायचे त्याच्याहून एक कमी रेषेत द्यायची असते. हाच मेन पार्ट असतो. तर ह्याची व्हॅल्यू 0 पॉईंट समथिंगच येईल की नाही? बघा 0 पेक्षा मोठा. तर 3/4 कुठे आहे? सर हा 3/4 आहे. दिस इज आर 3/4. क्लिअर?
तर अशा पद्धतीने तुम्ही नंबर लाईनवर दाखवू शकता. आपण प्रश्न अजून पुढे करणार आहोत. आजचा पार्ट आपण इथे थांबूया. उद्या आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार? ॲडिटिव्ह आयडेंटिटी, ॲडिटिव्ह इन्व्हर्स, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आणि डेसिमल रिप्रेझेंटेशन आणि हे केल्यावर मग शेवटी इरॅशनल नंबर. मोठा चॅप्टर आहे पण खूप साऱ्या गोष्टी कव्हर होतील. तर इथे आपण थांबू. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या मोबाईल ॲपमध्ये हा व्हिडिओ आणि याची PDF तुम्हाला मिळून जाईल. ती डाउनलोड करा, एक सेपरेट नोटबुक करा, त्याच्यामध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा मिळू नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.